पासून दूर ठेवलेला चेंडू बॅटने स्लाइस केला आणि तदनंतर मात्र थर्डमॅनच्या दिशेने आलेला हा चौकार शुभस्य शीघ्र म्हटला आणि सुरू झालाय. संकेत पाटील या वेळेला फ्रंट फूट वरून खेचलाय, जबरदस्त फटका कव्हरच्या दिशेने ड्राइव्ह केलाय आणि संध्याकाळच्या वेळेला अक्षरशः गार्डन मध्ये फिरावं अशा पद्धतीने ही एक धाव सहजतेने पूर्ण केलेली पाहायला मिळतोय. हल्लीचं क्रिकेट आहे ना ते यासाठी ओळखलं जातं, एक कॉन्फिडन्स आत्मविश्वास देणारं क्रिकेट आहे. म्हणजे पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घ्यायला अजिबात हरकत नाही आहे हे संतोषला माहिती आहे. क्रिकेटमध्ये एकमेकांवरती विश्वास गरजेचा आहे. करणकडे स्ट्राईक आली जरूर, मात्र हुशारीने संकेत पाटीलने हा चेंडू टाकलाय. संकेत पाटील आपण पाहिलं तर कुरुळ गावाला बिलॉंग करतो. मागच्या काही 4 ते 5 वर्षांमध्ये त्याने केलेला हा खेळ आणि त्यामुळे PPF कुरुळ सारख्या नामवंत संघामध्ये त्याला मिळालेलं हे स्थान आणि त्या स्थानाला उपयुक्त कामगिरी त्याने मैदानावरती केली आहे. यावेळेला मात्र ठोकला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. आता मिळालेल्या माहितीनुसार या मैदानावरती मी अगोदर सांगितलं की तब्बल आज 32 आयकॉन खेळाडू मात्र पाहायला मिळतील आणि त्यामध्ये ज्याने क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं असा रायगडचा टायगर उस्मान पटेल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वेल डन. मैदानावरती काय घडलं, प्रेशर दबाव हे मात्र सहन करता आलं नाही आणि त्याचमुळे का होईना करण म्हात्रेने आपली आगतिकता दाखवली आणि हायवेवरती लगावलेला बोर्ड अर्थात आठवण करून दिला गेला की अतिघाई संकटात नाही आणि तीच परिस्थिती मैदानावरती उद्भवली गेली. कौतुक पुन्हा एकदा मी करेन संकेत पाटीलच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजी कौशल्याचं. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. त्याने क्षेत्ररक्षक लावला होता एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि तदनंतर मात्र एक ऑनसाइडच्या दिशेने आणि अचूक टप्पा साधला गेला. गुडलेनच्या चेंडूला बॅकफूटवरून खेळण्याचा प्रयत्न, आता ताईपणा कुठेतरी आपल्याला कशा पद्धतीने अंगलटी येतो ना त्याचं एक उत्तम उदाहरण मैदानावरती पाहायला मिळालंय. हरकत नाहीये. दुसऱ्या चेंडूसाठी आपण पाहिलं, अर्थात इथून मात्र वन डाऊन साठी सूरज कवळे मैदानाच्या आत आलाय. भेरसे संघाचा हार्ड हिटर या वेळेला बहुतीच हार्ड म्हटला आणि तदनंतर मात्र इनसाइड आउट, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बनायला 2 मिनिटांचा अवधी लागतो. इथे मात्र सूरज कवळेला एकाच चेंडू पुरेसा होता. पहिल्या चेंडू पासून हल्ला बोल केलाय. आहा हा हा, फुल टॉस चेंडू. म्हणजे देव देतो आणि कर्म नेतो म्हणतात ना, ती हीच परिस्थिती जिथे चांगल्या चेंडूवरती फुलटॉस चेंडूला टेनिस विश्वामध्ये खराब चेंडू मानला जातो आणि मग अशा चेंडूवरती फटका फसला. जो चेंडू खरंच चांगला होता त्याच्यावरती त्याहीपेक्षा चांगला फटका खेचला होता. त्यामुळे चांगल्या चेंडूंना सन्मान द्यायचं टाकून फटकेबाजी केली जाते आणि खराब चेंडूंवरती समाचार घेण्याऐवजी इथे मात्र गल्लत झाली. हरकत नाहीये. केलेल्या चुकांना सुधारणा करायला वाव मिळाली आहे, कारण हे क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये आपण केलेल्या चुका पुनरावृत्ती न करणं आणि त्यासाठी म्हणून सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीमध्ये बदलाव होईल. प्रणय धसाडे गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होईल. बघा, प्रणयचा शरीरयष्टी जर आपण पाहिली ना तर एकदम पातळ शरीरयष्टी आहे आणि तितकाच वेगवान आणि भेदक गोलंदाजीसाठी त्याला ओळखला सुद्धा जातो. कुरुळ गावाला बिलॉंग करतो. कुरुळच्या मातीमध्ये चांगले गोलंदाज असतात. आहा, पहिला चेंडू, व्हॉट अ डिलिव्हरी, फंटास्टिक डिलिव्हरी, स्लोवर वन, त्रिफळाची दांडी गुल, फलंदाज बाद. ड्रीम्स क्रिकेटने स्क्रीनवरती काय दाखवलं, फलंदाज सफल झाला, जवळजवळ 4-5व्या स्टंपवरती आला आणि तदनंतर मात्र चेंडूची लाईन कम्प्लिटली मिस केली.
म्हणजे डोळ्यांचे पापण्या लावतात तोपर्यंत समजलं की बॅट आणि चेंडूचा संपर्क आला नाही आणि त्याच वेळेला संतोषला कळलं की आपली कहाणी खतम आणि तदनंतर मात्र दुसरा फलंदाज इथून गमावला गेला जय बापदेव भेरसे संघाने. नाणेफेकीचा कौल आम्ही का जिंकलो, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आम्ही का क्षेत्ररक्षण स्वीकारलं, यावरती एक उत्तम उदाहरण मैदानावरती पीपीएफ कुरुळ संघाने दाखवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केलं. यामध्ये काय घडलंय, त्यातले 3 चेंडू डॉट होते. मग उर्वरित 3 चेंडूंवरती केलेला हल्लाबोल, तदनंतर मात्र प्रणय धसाडेने केलेलं कमबॅक कौतुकास पात्र आहे. बघा मी इथून म्हणेन फुलटॉस चेंडू म्हणजे दुधारी तलवार आहे, लगा तो छक्का अदरवाईज विकेट, हे आपण मैदानावरती अनुभवलंय. कौतुक करूया प्रणयच्या गोलंदाजीचं, जिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आत. अनिकेत मात्रे यावेळेला LBWचं जोरदार अपील. पंचांनी काय पाहिलं तर बॅटचा संपर्क झाला होता का आणि त्याचमुळे का होईना कदाचित फलंदाज बचावलाय, किंबहुना चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही, या सर्व गोष्टींचा अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये पंचांकडून विचार करण्यात आलाय. वॉटर बॉलिंग, वॉटर डिलिव्हरी, कौतुकास पात्र. या मेंटॅलिटीला खऱ्या अर्थानं आपण कौतुक केलं पाहिजे. बघा जिथे टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाज आक्रमक असतात, मग अशा वेळेला ज्यावेळेला गोलंदाज आक्रमी गोलंदाजी करतात ना, त्याचं एक उत्तम उदाहरण मैदानावरती प्रणय धसाडेने निर्माण केलंय. कुरुळचा सितारा आज खानावच्या क्रीडा नगरीमध्ये चांगली गोलंदाजी करतोय आणि रसिक मायबाप प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती एका फलंदाजाला गारद केलंय. चेंज ऑफ पेस, व्हरायटी, व्हेरिएशन हे एखाद्या गोलंदाजाकडे असावं. बघा मुथय्या मुरलीधरन यांनी आगामीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला वेगवान गोलंदाजी करता येते, किंबहुना तुमच्याकडे स्लोवर वन आहे म्हणजे तुम्ही बॉलरात असं नाही आहे, तुम्हाला ते कोणत्या वेळेला वापरता येत आहेत ना, ते महत्त्वाचं आहे. इथून कौतुक करेन मी पुन्हा एकदा प्रणयचं, कारण त्याने पाहिलं की 2 वेगवान चेंडू विकेटवरती टाकले, तिसरा चेंडू विकेटच्या बाहेर. मात्र स्लोवर वन यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडूचा उत्तम वापर केला गेला. क्रिकेट धाडसी खेळाडूंचा खेळ आहे आणि त्याच खेळाडूची मैदानावरती पुनरावृत्ती आज प्रणयने करून दाखवली आहे. धापलकावरती आपण पाहिलं ना तर इथून मात्र डबल फिगर आली आहे. 10 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. कभी खुशी तर कभी गम असा हा खेळ मैदानावरती चालू आहे. आहा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र फलंदाज लांबच लांब होता. रिप्ले मध्ये आपण जर पाहिलं ना तर ज्या वेळेला चेंडू स्टंप पासून जवळ गेला तर फलंदाज त्या फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता. मग अशा वेळेला थोडक्यास बचावला असं म्हटलं तरी हरकत नाहीये. सर सलामत तो पगडी 50 असं म्हटलंय आणि मैदानावरती पुढे बघा रिप्ले मध्ये पाहायला मिळेल फलंदाज अजिबात फ्रेम मध्ये नव्हता. डायरेक्ट हिट असता तर इथून काम तमाम होतं, यात तीळ मात्र शंका नाहीये. ठीक, या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपले सर्वांचे लाडके सन्मान्य ॲडव्होकेट महेशदादा ठाकूर, त्यांच्या समवेत या ठिकाणी रायगड जिल्हा महिला अध्यक्ष सन्माननीय सौ ॲडव्होकेट श्रद्धाताई ठाकूर, त्यांच्या समवेत त्यांच्या सर्व सहकारी या सर्वांचं मी या मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपल्या या राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्र आणि त्याच वेळेला इतर विविध क्षेत्रामध्ये ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली आणि अशा या दैनंदिन जीवनामधून या ठिकाणी आपण अगदी आवर्जून उपस्थित लावली, त्याबद्दल आपणच्या वतीनं आणि या खानाव ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक आभार. थँक्यू. आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण खऱ्या अर्थाने आदरातिथ्य केलं पाहिजे आणि ही खानाव गावची परंपरा आहे. खानावकडनं आपण जर पाहिलं ना, जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले, जे क्रीडा क्षेत्रामधले कार्यक्रम झाले, तिथे मात्र चांगल्या खेळाडूंचा आणि किंबहुना मी पाहिले त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा या ठिकाणी गौरव करण्यात आला आहे. मग आलेले पाहुणे यांचा सत्कार करणं ही आमची जबाबदारी किंबहुना संस्कृती आहे आणि त्याचमुळे का होईना तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचा पुन्हा एकदा स्वागत करूया. यावेळेला मात्र गोलंदाजाचं स्वागत करण्याचा प्रयत्न, कव्हरचा क्षेत्ररक्षक जवळ एक्स्ट्रा कव्हर क्रॉस करतोय आणि यावेळेला महत्त्वपूर्ण फलंदाज सूरज कवळे बॅक टू द डगआउट.
आज ना आपण पाहिलं PPF कुरुळ संघाचा कर्णधार शुभम पाटील भलताच खुश आहे, कारण नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागला. पहिल्या षटकामध्ये एक विकेट गेली. दुसरं षटक प्रणय धसाडेने ज्या पद्धतीचा आक्रमक पवित्रा दाखवला होता, व्हरायटी दाखवली, वैविध्यपूर्ण गोलंदाजी दाखवली, त्यामुळे आपल्या गोलंदाजावरती तो खुश झाला. आणि मैदानावरती सुयोग पाटीलने काय केलं, आल्या आल्या अनिकेत नावाच्या अडथळ्याला, गतिरोधकाला तंबूमध्ये परतावलाय. आपण पाहिलं धावफलकावरती 17 धावा लागल्यात, 17 ऑन स्कोर बोर्ड, जिथे आतापर्यंत 3 फलंदाजांना तंबूमध्ये अक्षरशः आराम करायला पाठवलंय. मैदानाच्या आत नवीन फलंदाज दर्शन पोवळकर, स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला होता, एलिव्हेशन मिळू शकलं नाही आणि त्याचमुळे का होईना आणखीन एका चेंडूवरती तू चल मे आया बॅक. मांजरेकर खूप चांगल्या पद्धतीने वर्णन केलं होतंस की सांस्कृतिक किंवा त्याच वेळेला इतर कोणताही कार्यक्रम असेल किंवा कोणतेही कार्य असेल, खानावगावमधून खूप चांगल्या पद्धतीने त्याचा प्रत्येक मानवाचा आदर केला जातो आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक घटक पाहिला तर प्रत्येक घटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. मग त्याच्यामध्ये पेन तालुक्यामधील नामवंत पंच, मग प्रीतम पाटील असतील, प्रशांतजी बांदेवडेकर असेल किंवा सुमित पवार असतील, या तीनही पंचांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय 2 दिवसामध्ये. आणि आजचा 3रा दिवस अगदी तंत्रशुद्ध नियंत्रित त्याने मात्र पंचांची भूमिका पार पाडली आहे. मैदानावरती काय घडलंय, लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाज बाद आहेत. सुयोग पाटील या स्पर्धेमध्ये हॅट्रिक करणार का, या स्पर्धेतली 3री हॅट्रिक म्हणजे हॅट्रिकची हॅट्रिक होणार का. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला, बॉटम हँड, बॅटचा खालचा भाग लवकर बंद झाला आणि त्याचमुळे का होईना मोठा फटका कन्वर्ट होऊ शकला नाही. बरं, या फटक्याचा अँटिसिपेशन आपण बघूया. फटका कुठे गेला असता, एकतर काऊ कॉर्नरला किंबहुना मिड विकेटला. मग अशा वेळेला पेट्रोलिंग करण्यासाठी तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात होता. ही एक जमेची बाब आहे. 18 ऑन स्कोर बोर्ड, 18 धावसंख्येवरती 4 फलंदाज आतापर्यंत तंबूमध्ये परतलेत. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेली गोलंदाजी. आणि इथे मात्र फलंदाजाला वाटलं की हा चेंडू वाईड जाईल की काय. कुठेतरी परिस्थिती अँटिसिपेट करत असताना आपला अंदाज चुकतो आणि मग गोलंदाजाने सांगितलं अंदाज अपना अपना. फलंदाज जवळजवळ 4थ्या-5व्या स्टंपवरती ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला आणि त्याचमुळे का होईना बदलणाऱ्या क्रिकेटच्या नियमामुळे वाईड वाचला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. कर्णधार शुभम पाटील असला तर विकेट आलीच पाहिजे. बॅक टू द पॅव्हलियन. वेळेला कुठेतरी काहीतरी नवीन ट्राय करायला जाशील आणि मग अशा वेळेला आपल्या अंगलटी काही येऊ नये याची सुद्धा एक पाठराखण केली. एक कर्णधार म्हणून वेळोवेळी आपल्या गोलंदाजांसोबत आपला संवाद तितकाच महत्त्वाचा आहे. शुभम पाटीलचं कौतुक करूया. ॲज अ कॅप्टन सक्सेसफुल. बॅटची लीडिंग एज, यष्टीरक्षक आता इथून मात्र योग्य कामगिरी करतोय. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. धावा आतापर्यंत 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. ठीक, नेक्स्ट मॅच दोन्ही संघांच्या संघाने विनंती करतोय सुर पाटील आणि सिया वॉरियर्स नागाव पुरस्कृत
शिवशक्ती लोणारे आणि प्रतिस्पर्धी संघ आहे सुभाष गायकर पुरस्कृत MG फायटर वनवली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मध्यांतर झालं की टॉस करण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. षटक क्रमांक 4 डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून सनी पाटीलची वर्णी लागली आहे. पहिला चेंडू कौतुकास पात्र. योग्य दिशेवरती चेंडू गेलाय, योग्य वेग होता. मग मातीच्या विकेटमध्ये खानावची ही किमया आहे, खानावकरांची ही मेहनत आहे. जिथे मातीच्या विकेटमध्ये एखाद्या वेगवान गोलंदाजाला जेव्हा टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किट होतो ना, त्यावेळेला एक थोडासा वेग वाढतो आणि त्याच वेळेला चेंडूची अतिरिक्त उसळी फलंदाजाला बीट करते. शरीरापासून दूर आणखीन एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि पुन्हा एकदा अक्षरशः शरणागती पत्करल्यासारखं वाटू लागलंय. वन मोर डाऊन. पुन्हा एकदा वळूयात मैदानावरती, जिथे आतापर्यंत आपण पाहिलं 18 धावसंख्येवरती 7 फलंदाजांना बाद केले. जवळजवळ ऑल आउट करायच्या उंबरठ्यावरती आणले. अर्धा डझनपेक्षा जास्त फलंदाज मैदानाच्या बाहेरून या मॅचला बघतायत. यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही. नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे. मग आपले ग्रामीण क्रिकेटर आपण पाहिलं ना, तर दिवसा क्रिकेटमध्ये बरेच जण शेर असतात, मात्र रात्रीच्या क्रिकेटमध्ये ते ढेर बऱ्याच वेळेला होत असतात. रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे. मग या स्पर्धेमध्ये आपल्याकडे चेंडूवरती नजर असली पाहिजे आणि खेळण्याचा अनुभव असला पाहिजे, आणि ते कुरुळकरांकडे आहे. पुन्हा एकदा गुड लेंथवरना चेंडूला मिळालेली उसळी फलंदाजाला बीट करते. बॅक टू बॅक अचूक गोलंदाजी. आणि का सनी पाटीलला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजीसाठी बोलवलं हे पुन्हा एकदा त्याने मैदानावरती सिद्ध करून दिले. बघा, संदीप जगे कॉमेंट्रीमध्ये नेहमी म्हणतात की स्वतःला सिद्ध केलं की प्रसिद्ध आपोआप होता येतं, आणि तेच सनी पाटील मैदानावरती करून दाखवतोय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी तुतुमयमय झाली आणि तदनंतर मात्र ही एक धावफलकावरती आली आहे. म्हणजे धावफलक अक्षरशः ती सशा कासवाची गोष्ट असते ना, त्यातल्या कासवासारखी चालू आहे, कारण 19 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. इथून मात्र बाळकृष्ण दर्णे गुरुजी कळवत आहेत मागच्या 6 चेंडूंनंतर ही एक धाव आली. चांगला खेळ मैदानाच्या आत. या स्पर्धेचे एक वैशिष्ट्य आपण पाहिलं ना, तर या खेळाला आपण अँटिसिपेट करू शकत नाही. जिथे लोएस्ट स्कोर बद्दल बोलायचं झालं तर ग्रामीण संघ 22 वरती ऑल आउट झालेला आपण पाहिला, आणि जो एक IPL फॉर्मॅट म्हणजे जिथे आपण मोठे मोठे खेळाडू मैदानावरती येतात त्यांना 7 धावसंख्येवरती ऑल आउट होताना आपण पाहिलंय. फटका फसलाय, चेंडू हवेत, मात्र सेफ झोन ज्याला म्हणतात ना तिथे चेंडू गेलाय. केवळ एका धावेवरती समाधान. इथून मात्र पंचांचा इशारा येईल. 1 to go. केवळ एका चेंडूचा खेळ येणं बाकी. कर्णधारपद, नेतृत्व, क्षेत्ररक्षण, संघभावना, उत्तम गोलंदाजी, गोलंदाजांचा लाईनअप, किंबहुना मैदानावरती टीम स्पिरिट आणि एनर्जी, या सर्व बळावरती आज मात्र PPF कुरुळ संघ खरे उतरलेत. शेवटच्या चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावलाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, आणि कधीतरी अति काहीतरी आपण करायला गेलो ना तर ते आपल्या अंगलटी कसं येतं त्याचं एक उत्तम उदाहरण. 8वा फलंदाज इथून मात्र बाद होईल, जिथे सांघिक धावसंख्या 21 दुर्वांच्या जोडीप्रमाणे 21 वरती जाऊन पोहोचले, जिथे षटक क्रमांक 4 समाप्त झालेत. 8 फलंदाज बाद झालेत. आपण अनुभवतोय अर्थातच श्री अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण मित्रमंडळ खानाव आयोजित अर्थातच हे चषक, अभिमानाचं स्वाभिमानाचं हे चषक, जी ही स्पर्धा प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. मैदानाच्या बाहेर जर कॅमेरा फिरला ना तर आपल्या लक्षात येईल मैदानाच्या सभोवताली रसिक मायवा प्रेक्षकांनी गर्दी केली आहे, आणि त्या गर्दीमधूनच आपण पाहिलं ना तर लहान लहान खेळाडू सुद्धा बसलेत. आणि मग प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्वप्न आहे की या मैदानावरती आपला खेळ व्हावा. कोणी कोणी आपण पाहिलं ना तर खानावमधला आहे, कोणी सहानगोटीचा आहे, कोणीतरी बाजूच्या गावाचा आहे. मग अशा वेळेला प्रत्येकाचं स्वप्न आहे हे या मैदानावरती खेळता यावं, आणि त्या प्रत्येकाची स्वप्न मनोकामना पूर्ण होत ही ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूयात.
जिथे पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. 21 धावसंख्येवरती 7 फलंदाज बाद. जय बाबदेव भेरसे संघ प्रथम फलंदाजी करत होता. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय होईल, जिथे विजयासाठी 22 धावांचं लक्ष असणार आहे आणि उत्तरार्ध कळवण्यासाठी मी घेऊन चलतोय अर्थातच खानावचे सुपुत्र निशांतजी पाटील यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद. तसेच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर जितेंद्र दादाचे जिवलग मित्र, अगदी कित्येक वर्ष त्यांनी एकत्र क्रिकेट खेळले असे अरुण घरट मात्र मैदानावरती आलेले आहेत. त्यांना विनंती असेल, रायगड पोलीसमध्ये ते सध्या कार्यरत आहेत आणि त्यांनी देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद अरुणजी घरट साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची या आमच्या मंचाची शोभा द्विगुणित केली, त्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत. त्यांचे सहकारी सुद्धा आले, त्यांचं देखील स्वागत करतोय. बघा, अंतिम पुकार असेल. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय, स्पर्धा जेवढी मोठी आहे तेवढे नियमसुद्धा तितके स्ट्रिक्ट आहेत. आपण जर उशीर केला तर कदाचित मंडळाच्या वतीनं मात्र पेनल्टी देण्यात येईल. एका बाजूला सूर पाटील आणि सिया वॉरियर्स नागाव पुरस्कृत शिवशक्ती लोणारे आणि दुसऱ्या बाजूला सुभाष गायकर पुरस्कृत MG फायटर वनवली. दोन्ही संघाचे कॅप्टन मात्र या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. तर वनवली संघाचा कॅप्टन आला आहे आणि त्याच वेळेला शिवशक्ती लोणारे हे दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करायचं आहे. हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. धन्यवाद. ज्यांचा खऱ्या अर्थानं DJ आपण या ठिकाणी पाहतोय, गेल्या 2 दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध केलंय असे आमच्या वळी गावचे DJ मास्टर योगेश यांच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीने आवाज देण्याचा प्रयत्न केला. अगदी 2 दिवसामध्ये मला प्रेक्षकांच्या वतीनं सुद्धा प्रतिसाद मिळाला आहे की अगदी कणखर आणि त्याचवेळेला खड्या आवाज मात्र या ठिकाणी दिलेला आहे. ओव्हर टू आकाश मांजरेकर. वरील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपण पाहतोय अर्थात एक अद्भुत अविस्मरणीय क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानच्या कालावधीमध्ये सन्मान्य परशुरामजी पाटील यांना विनंती करूयात, सर या आपल्या शुभ हस्ते या मॅचची आपण नाणेफेक करूयात. एका बाजूला सूर पाटील आणि सिया वॉरियर्स नागाव पुरस्कृत शिवशक्ती लोणारे, तर दुसऱ्या बाजूला सुभाष गायकर पुरस्कृत MG फायटर वनवली. क्या बात आहे. आपण जर पाहिलं ना तर आपल्या समवेत एक पाटील सर आले. त्यांनी खऱ्या अर्थानं जितेंद्रजी यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की ज्यांनी नाईट क्रिकेटचं स्वप्न बघायला शिकवलं. नाईट क्रिकेटची स्पर्धा म्हणजे काय असते ते तुम्ही पाहावी हे हाताला हात घेऊन ओढून घेऊन गेले आणि नाईट स्पर्धा काय असते, अलिबागसारख्या ठिकाणी काय असते हे दाखवणारे आमच्या समवेत पाटील काका सुद्धा आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करूयात. काटा मागितला वनवली संघ या ठिकाणी असणार आहे. ही क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं अद्भुत आहे आणि मी एक गोष्ट आवर्जून अधोरेखित करेन, अलिबाग तालुक्यामध्ये अशी क्रिकेटची स्पर्धा जिथे ग्रामीण 24 संघांसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक हे सेपरेट आहेत आणि गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये IPL फॉर्मॅटसाठी जिथे प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक हे सुद्धा पारितोषिक वेगवेगळी आहेत. त्यामुळे संपूर्ण अलिबाग तालुक्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेटची स्पर्धा. नाणेफेकीचा कौल होतोय. काटा मागितला, काटा पडलाय. वनवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मॅच चालू आहे, फक्त डिसिजन कळवाल. बॉलिंग करा. ऑल राईट. न्यूज फ्रॉम द सेंटर आपण पाहिलं सुभाष गायकर पुरस्कृत
MG फायटर बनवली संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ओळीत मॅच चालू आहे. निशांतजी पाटील कॉमेंट्री बॉक्स यांकडे आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. धन्यवाद. येणाऱ्या आता 21 बॉलमध्ये 13 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा करण मात्रे या ठिकाणी राईट हँडवर राहून द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. आता मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. छोडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. शेवटल्या क्षणापर्यंत झुंज ही मात्र जय बाबदेव भेडसे संघाला द्यावी लागेल, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर कुरुल संघाने केलेली गोलंदाजी अगदी प्रभावी करणारी होती. त्यांनी त्यांच्या 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त धाफलकावरती 21 धावा खर्च केल्या होत्या. 22 धावांचं टार्गेट पंचांकडे अपील केले, परंतु पंचाने मात्र नो चेंडू घोषित केला आणि इथे मैदानावरती काहीतरी वेगळंच पाहायला मिळते. चेंडूला फेकून दिला आणि सरळ गेला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. झाले त्यांना आपण विनंती करूयात, सर या आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा आणि या स्पर्धेचे 4 छान लावा. पुढे कमेंट्री बॉक्स यांकडे. थँक्यू. त्याच वेळेला सन्मान्य ऋतुराजजी जाधव साहेब यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. सन्मान्य रोहित पाटील यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. सन्मान्य कौस्तुभजी म्हात्रे यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती लाभली. या सर्व मान्यवरांना आपण विनंती करूयात, या स्पर्धेमध्ये आपलं सुद्धा स्वागत आहे. सन्मान्य सचिनजी कांबळे साहेब खानाव शाळेचे आदरणीय शिक्षक, त्यांची सुद्धा भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यांना सुद्धा आपण विनंती करूयात, सर या आज आपण नेहमी शाळेत शिकवता, आज मैदानावरती कशा प्रकारचा खेळ झालाय हा सुद्धा आपण व्यासपीठावरतून पाहायचा आहे. सचिन कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थानं प्राथमिक शाळा खानाव या शाळेवरती ते कार्यरत आहेत आणि त्यांचं मी एकदा मनोगत ऐकलं होतं. आताच भोनंग गावामध्ये जेव्हा स्पर्धा होती त्यांनी त्यांचा संघ होता आणि खानावचा संघ एकमेकांसमोर होता आणि असं त्यांनी मनोगत केलं होतं की खानाव असेल किंवा आमचा संघ असेल, दोन्ही संघ माझेच आहेत, माझाच तो गाव आहे. त्यांनी कित्येक वर्ष आमच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकवले आणि असे आमचे सन्माननीय सचिनजी कांबळे सर यांचं आगमन झालं आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे आणि वयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं येणारे आता आपल्याकडे छोटी शिल्लक असते ते म्हणजेच 18 आणि 18 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज आहे. दोनही संघ आपापसामध्ये भिडले, परंतु पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय बाबदेव भेडसे संघानं जी धावसंख्या बनवायची होती किंबहुना एक मनामध्ये टार्गेट सेट केलं होतं ते मात्र झालं नाही आहे. धावांचा दुष्काळ पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगानं पण पाहायला गेलं तर इथे कुरुल संघाचं एक पाऊल पुढे आपल्याला जाताना पाहायला मिळते. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज असताना गोलंदाज माधुती आता सज्ज झालेला आहे, तो म्हणजेच दक्ष. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय सन्मान्य बाळकृष्ण शिपाईजी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पारनेर नगरपालिकेचे CEO या पदावरती ते आहेत. विनेश शिपाईजी CEO यांचे वडील या ठिकाणी उपलब्ध झालेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. उळ्यात कमेंट्री बॉक्स यांकडे. तर मैदानावरती खऱ्या अर्थानं ही मॅच प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ या संघाच्या बाजूने झुकताना दिसते, परंतु मॅच किंवा हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत आपण आपल्या प्रेडिक्शन लावणं हे नक्कीच या ठिकाणी फेल ठरू शकतं. पुन्हा एकदा दक्ष भगत चांगला बॉल, त्या ठिकाणी मात्र कॅच पकडण्याचा 100% एफर्ट्स दिले होते. बॅकवर्ड पॉईंटला हा चेंडू गेला आणि या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. आतापर्यंत 18 धावा दाफलकावरती आलेल्या आहेत. येणारी आता 16 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. चेक. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं ना, या स्पर्धेसाठी एक महिला कक्ष हा विशेष कक्ष आहे, हा आरक्षित कक्ष आहे, रिझर्व्ह कक्ष आहे. त्यामुळे पुरुष मंडळींना हात जोडून मनपूर्वक विनंती आहे की कृपया आपण महिलांना प्राधान्य द्या. थँक्यू. येणारे 16 बॉल 4 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा या ठिकाणी दक्ष भगत स्ट्राईक इनवरती संकेत पाटील. ओहो, इथे मात्र शफल झाला होता आणि दक्षने सुद्धा आपल्याकडे असलेलं वर्चस्व, प्रभुत्व, गुणवत्ता, कौशल्य सर्व काही दाखवलंय आणि या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फलंदाज संकेत पाटील. बॅक टू द पॅव्हलियन.
नेहमीच मी सांगत असतो की आपला सामना जिंको किंवा हरो आपला वैयक्तिक खेळ दाखवणं फार गरजेचं आहे आणि अशा वेळेला दक्ष भगतने सांगून दिलंय की मी सुद्धा आगामी काळामध्ये एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानावरती करू शकतो आणि हे चित्र पाहायला मिळालंय. त्याला माहिती आहे मॅच आपल्या बाजूने नक्कीच आता सध्या नाही आहे, परंतु मॅच झुकवण्याचं काम मात्र नक्कीच त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कॅप्टन शुभम पाटीलला त्याने जेव्हा टॉस करण्यासाठी आला तेव्हा मनोगत व्यक्त केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देणार आणि या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलंय. मी नेहमीच सांगत असतो की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलंय की आपण नक्कीच अपेक्षेच्या बाहेर स्वप्न पाहिली पाहिजे, कारण स्वप्नांचं रूपांतर हे आपल्या विचारांमध्ये होतं आणि विचारांचं रूपांतर हे आपल्या कृतीमध्ये होतं आणि तीच स्वप्न उराशी बागून आज सर्व आपले ग्रामीणचे खेळाडू या NSC खानावच्या मैदानावरती दाखल झालेत आणि आपला खेळ मात्र या ठिकाणी दाखवत आहेत. अगदी चांगल्या पद्धतीने हा फटका ओव्हर द बॉलर हेड छोटू सरळ येतोय स्टेट ड्राईव्हच्या दिशेनं सीमा रेषेच्या बाहेर. मॅच विनिंग शॉट आहे. अर्थातच प्रतीक पाटील फाउंडेशन क्रू हा संघ मात्र या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश करतोय. त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा विनंती करतोय की व्यासपीठाच्या उजव्या बाजूला महिलांसाठी आरक्षित मंडप आहे आणि या मंडपामध्ये फक्त महिलांनाच तिथे बसण्यासाठी आपण स्थान दिलेलं आहे. तर कृपया ज्या प्रेक्षकांनी खुर्च्या घेतलेल्या आहेत त्यांनी प्लीज त्या मात्र द्यायच्या आहेत, कारण मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की जेव्हा जेव्हा खानावगावमध्ये कोणताही कार्य किंवा कोणताही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये आमचं खानावचे ग्रामस्थ असतील किंवा आमचं महिला मंडळ असेल अगदी बहुसंख्येनं येत असतं आणि त्यांना नक्कीच बसण्यासाठी इथे आपण खुर्च्या द्यायच्या आहेत. काही खाली प्रेक्षकांनी खुर्च्या बसण्यासाठी घेतलेल्या आहात त्यांना सुद्धा विनंती असेल त्या खुर्च्या रिटर्न आपल्या आरक्षित मंडपामध्ये मात्र द्यायच्या आहेत. तसेच कुरुळ संघ किंवा कुरुळ गाव म्हणतं की या कुरुळ गावामध्ये आपल्याला अनेक असे संघ पाहायला मिळत आहेत. मग येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये त्यांच्या